सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 साली नाशिकच्या येवल्यातील मुक्तिभूमी येथे मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी देखील हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा येवल्यातील मुक्तिभूमी येथे केली होती। या धर्मांतर घोषणेला आज 90 वर्ष पूर्ण होते। या ऐतिहासिक घोषणेच्या वर्धापन दिनानिमित्त येवल्यातील मुक्तिभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला त्यांनी उजाळा दिला। येवल्यात आमदार झाल्यापासून ते आजतागायत मुक्तिभूमीच्या झालेल्या विकासाची माहिती दिली आहे। आज लाखो भीम अनुयायी आहे, काय तुम्ही शुभेच्छा द्या? बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजामध्ये जन्म घेतला आणि प्राथमिक शिक्षणापासून पुढे एक दलित म्हणून त्यांच्यावर अछूत म्हणून जे जे काही अपमानास्पद असे प्रकार घडले एवढंच नाही तर लंडनहून शिकून आल्यानंतर सुद्धा सयाजीराव महाराजांच्या पदरी तिथे नोकरीला राहिल्यानंतर सुद्धा सयाजीरावांनी त्यांना मदत केली, परंतु त्यांच्या कार्यालयातले लोक तिथं सुद्धा त्यांच्यापासून दुरावा राखायचे। पाण्याचं याचं त्याचं हात लावणं, त्या फायली त्यांच्याकडे देणं आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आपण किती सांगितलं तरी ते काही शक्य होत नाही या धर्मामध्ये। आपल्याला काय वागणूक आहे या सगळ्या समाजानं, कुट्यावधी समाजानं, जनावरांपेक्षा जास्त वागणूक। महात्मा ज्योतिराव फुल्यांनी तेच सांगितलं होतं, माणसाप्रमाणे यांना वागणूक द्यायला पाहिजे। हे काय चाललं आपल्या धर्मामध्ये? आणि मग 13 ऑक्टोबर 1935 बाबासाहेब आंबेडकरांनी इथे येवल्यामध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि सांगितलं हिंदू धर्मात मी जन्माला आलो पण हिंदू धर्मात मी मरणार नाही। शाकीर सीतापहाड आणि मग पुढे नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये त्यांनी स्वतः सुद्धा बौद्ध धर्माची शिक्षा घेतली आणि आपल्या करोडो लोकांना बौद्ध धर्माची शिक्षा दिली। जगातलं हे एकमेव उदाहरण आहे, कारण धर्मप्रसारासाठी लोकांनी तलवारी चालवल्या, गोळीबार केला, पण बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता करोडो लोकांचं धर्मांतर एकाच वेळेला त्या देशामध्ये केलेलं आहे। त्यातली पहिली भूमी मुक्तिभूमी, जिथे दीक्षा घेतली ती दुसरी भूमी दीक्षाभूमी आणि तिसरी जिथं महापरिनिर्वाण झालं ती चैत्यभूमी। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले असून शहरातील प्रमुख शिवतीर्थ ते जगन्नाडे महाराज स्मारक, जेल रोड शिवतीर्थाचा संपूर्ण परिसर, शिवतीर्थ ते स्टेशन रोड मॉडेल रस्ता, जिल्हा परिषद ते प्रांताधिकारी कार्यालय या फक्त 3-3.5 किलोमीटर रस्त्यावर जवळपास 150च्या आसपास बंद पडलेले असून यातील काही बल्ब पिवळसर झालेले, जे LED सुरू आहे त्यांचा नीटसा प्रकाश रस्त्यावर पडत नसून हे संपूर्ण रस्ते अंधाराच्या साम्राज्यात बुडालेले आहे। धुळे महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून शहरातील LED बदलण्याचा ठेका दिलाय, पण मुजोर ठेकेदाराने अनेक ठिकाणी LED बंद असताना बदलविण्याची साधी तसदी देखील घेतली नाहीये। त्यामुळे आज दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे शहरातील अर्ध्याच्या अधिक LED बल्ब बंद अवस्थेत आहे।
या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून महानगरपालिका आयुक्त यांनी चालवलेला भ्रष्टाचार आता थांबलाच पाहिजे अशी मागणी करण्यात येणार आहे। आज बंद एलईडी पाहणी प्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत ठाकूर, कपिल लिंगायत, शिवाजी शिरसाळे, नितीन देशमुख, अजय चौधरी, अनिल शिरसाट, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते। धुळेकरांनो, आता मी तुम्हाला संत जगनाडे महाराज ते शिवतीर्थ ते फाशीपूल आणि फाशीपूल ते स्टेशन रोड पर्यंतचे बंद असलेले लाईट किंवा या ठिकाणी अंधुक प्रकाशाचे लाईट या ठिकाणी दाखवले। पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी दिवाळी सुरू होत असताना संपूर्ण धुळे शहरामध्ये रस्त्यावरच्या पथदिव्यांची अशी परिस्थिती आहे। या रस्त्यावरती जवळपास 160 पथदिवे हे बंद अवस्थेमध्ये आहेत। त्याच्यापैकी 45 ते 50 पथदिवे हे पिवळसर झालेले आहेत। पिवळसर झाल्यामुळे त्यांची जी वर्किंग कॅपॅसिटी येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी समाप्त होणार आहे। फक्त एका महत्वाच्या रस्त्यावरती आपण फक्त 2 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी पार केल्यानंतर त्या 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये 160 दिवे बंद असताना फक्त आम्ही धुळे शहराचं एका रस्त्यावर हे चित्रीकरण आपल्याला दाखवलेलं आहे। संपूर्ण धुळे शहराचा जो 25 ते 30 किलोमीटरचा परिघ आहे, त्या परिघामध्ये धुळे महानगरपालिकेचे किती पथदिवे या ठिकाणी असे बंद अवस्थेत आहेत याचा शोध आपण जर घेतला तर त्याची संख्या हजारोंमध्ये या ठिकाणी जाणारी आहे। या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वारंवार मागणी करून देखील या ठिकाणी महानगरपालिकेने जो नेमलेला ठेकेदार आहे तो ठेकेदार या ठिकाणी पिवळसर झालेले लाईट असो किंवा बंद पडलेले मुख्य रस्त्यावरचे लाईट या ठिकाणी बदलावत नाहीये, ही अत्यंत खेदाची बाब आहे। हिंदूंचा पवित्र सण दिवाळी सण तोंडावरती आलेला असताना धुळे शहराच्या अंधारामध्ये असं योग्य आहे का? धुळेकरांना याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही विचार करायचा आहे। प्रश्न मांडण्याचा, प्रश्न उपस्थित करण्याचं काम हे विरोधक म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं या ठिकाणी आहे आणि आमची भूमिका आम्ही धुळेकरांप्रती इमाने इतबार या ठिकाणी निभावतो आहोत। याला कारण असं आपण जो लाखो रुपयांचा, कोट्यवधी रुपयांचा टॅक्स महानगरपालिकेकडे जमा करतो, त्या टॅक्स मधनं महानगरपालिकेला आपल्याला रात्रीच्या वेळेला पथदिव्यांची सुविधा देखील या ठिकाणी महानगरपालिका देऊ शकत नाही। ही धुळेकरांसाठी आजच्या घडीला अत्यंत लाजिरवाणी अशी गोष्ट आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील अस्तगाव माता मंदिर परिसरात जळसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथा महोत्सवाचा भव्य शुभारंभ सोमवारी भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माच्या मंगल वातावरणात झालाय। कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांचा महासागर उपस्थित राहिला। गेल्या 30 वर्षात इतके मोठे, सुव्यवस्थित आणि भक्तिभावाने ओथंबलेले पंडाल, भव्य आयोजन मी पाहिले नाही, असा गौरवोद्गारांसह प्रवचनकार पूजनीय पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज भाऊक झाले। शिर्डी नगरीत भगवामय झळाळी पसरली होती। हर हर महादेवच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू, भक्तिभावाचा ओलावा आणि मनात शिवभक्तीची ऊर्जा दिसत होती। पूजनीय मिश्रा महाराजांनी शिवमहापुराणातील पवित्र संदर्भ मांडत भगवान शिवाची उपासना, श्रद्धा आणि सदाचार यांचा संदेश दिलाय। त्यांनी शिर्डीतील आयोजन, ग्रामस्थांचा सहभाग आणि जनसेवा फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले। आयोजनाचे उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांमुळे सर्वत्र जनसेवा फाउंडेशनचे कौतुक होत आहे। पाण्याची, भोजनाची, वाहतुकीची तसेच सुरक्षा व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी झाली असून भाविकांना कोणताही अडचण न येता ते कथा सुखाचा आस्वाद घेत आहेत। पहिल्याच दिवशी लाखो भक्तांनी भगवान शिवाचे दर्शन घेतले असून पुढील 4 दिवसातही भाविकांचा प्रचंड ओघ राहील असा आयोजकांचा अंदाज आहे। शिर्डीतील ही शिवमहापुराण कथा केवळ धार्मिक सोहळा नसून श्रद्धा, भक्ती आणि समाजसेवेचा संगम ठरीत आहे। या आध्यात्मिक पर्वामुळे शिर्डी परिसरात नवचैतन्य, आनंद आणि शिवभक्तीचा महासागर उसळला असून हा सोहळा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ, शिर्डी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सध्या रिक्त आहे
मागे आपण पाहिलं की भुसे आणि महाजन यांच्यामध्ये पालकमंत्रीपदावरून थोडा कलगीतुरा रंगलाय. भुसे साहेब म्हणताय की पालकमंत्रीपदासाठी ट्रम्प यांच्याकडे जावं लागणार आहे. त्याला ट्रम्प यांच्याकडे. हो. आता तुम्ही कुठे जाणार? मी पण ते ऐकलं ते काय महाजन आणि ते भुसे ट्रम्पकडे जाणार. आता एवढं लांब तर काय मी जाऊ शकत नाही ना. तर मी फार तर काय ते अजितदादा, मुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा शिंदेजी आणि फार लांब तर मोदी साहेब इथपर्यंत जाऊ शकतो मी. ट्रम्पकडे कुठे जाणार मी एवढ्या लांब. तर ती मंडळी जाऊ शकतात. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. ठीक आहे, बोल. राज्य निवडणूक आयोगाने ठरलेला जो पद्धत आहे आणि प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा जो आरक्षण सोहळा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडे म्हणजे 74 एवढे सीट्स आहेत. त्याच्या 50% महिला आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणची जो पर्सेंटेज त्याची जो नियमावली आहे, त्याच्याशिवाय SC STचे म्हणजे लोकसंख्याप्रमाणे आदरणीय विभागीय आयुक्तांनी त्याची नोटिफिकेशन आधी काढली होती. तर याच्यामध्ये पाच प्रकारचे जो आरक्षण काढण्यासाठी चिठ्ठी काढण्यात आले. त्याच्यासाठी जो काही नियमावली आहे राज्य निवडणूक आयोगाने दिलेलं त्याप्रमाणे व्यवस्थितपणे आज दुपारी 12 वाजेपासून सुरू झाले आणि सुमारे 1.5 तासामध्ये या पूर्ण आरक्षण सोहळा नियमित पद्धतीमध्ये काढण्यात आला. म्हणजे 37 ठिकाणी आहे आणि त्याची पूर्ण यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली. आणि त्याच्यामध्ये जो प्रक्रिया असतो की सर्वप्रथम आपण जो SC ST आणि OBC असं पद्धतीमध्ये आपण महिला आरक्षण काढतो आणि उर्वरितमध्ये सर्वसाधारण संवर्गामध्ये महिलांचे आरक्षण आपण काढतो. तर त्याची पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात आली. हरकती देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेले जो वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये हरकती घेण्यासाठी हे आहे. आज जो आपण आरक्षण काढलेलं आहे त्याच्या उद्या गॅझेटमध्ये त्याची म्हणजे पब्लिकेशन होईल आणि त्या झाल्यानंतर हरकतीच्या वेळ सुरू होईल. थँक्यू. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत अवैध दारू विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला गती देत माना पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपीस मोटरसायकलसह पकडण्यात यश मिळवलंय. दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी माना पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ग्राम जितापूर खेडकर रस्त्यावर सापळा रचला असता मोटरसायकलवरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना आरोपी उमेश सुरेश गोंडाणे वय वर्ष 35 राहणार माना तालुका मूर्तिजापूर हा पोलिसांच्या तावडीत सापडलाय. आरोपीकडून 200 नग देशी दारू, बॉबी संत्रा 90 मिली, एक विवो कंपनीचा मोबाईल आणि मोटरसायकल असा एकूण 1,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध कलम 65E महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करून आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सौ वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, उमेश हरमकर व प्रमोद हिवराळे यांनी केली आहे. जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वळसकरसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज झाले.
आज जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले। या आरक्षणाकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागले होते। धुळे जिल्ह्यात यंदा जिल्हा परिषद संचनेत कुठलाही बदल झाला नसून जिल्हा परिषदेचे 56 गट व पंचायत समितीचे 112 गण कायम आहेत। त्यामुळे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात आरक्षण काय निघते याकडे इच्छुकांचे लक्ष लागले। धुळे जिल्हा परिषद एकूण 56 सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे। धुळे जिल्हा परिषद 15 सदस्य, शिरपूर जिल्हा परिषद 14 सदस्य, शिंदखेडा जिल्हा परिषद 10 सदस्य, साक्री जिल्हा परिषद 17 सदस्य। पंचायत समिती गणात एकूण 112 सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे। पंचायत समिती शिरपूर 28 पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती शिंदखेडा 20 पंचायत सदस्य, पंचायत समिती साक्री 34 पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती धुळे 30 पंचायत समिती सदस्य। सांगाल आरक्षण आता होणार आहे काय? गेल्या 6 ते 7 महिन्यापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक होता आणि बऱ्याच दिवसापासून सगळ्या जिल्ह्यामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून जिल्ह्यामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये कधी एकदा आरक्षण निघतं आणि कधी एकदा निवडणुकांचा बिगुल वाजतो अशी सगळ्यांची भावना होती। तो दिवस आज आला आणि आज जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे। 23 जागा या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। 23 पैकी 12 महिला प्रवर्गाचं आरक्षण निघालेलं आहे। 3 अनुसूचित जातीच्या जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये 2 महिलांसाठी आरक्षित निघालेल्या आहेत। 15 जागा ज्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी होत्या त्या 15 जागांपैकी 8 जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आणि जनरलच्या ज्या 15 जागा होत्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्याच्यामधून 6 जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। असे 28 महिला आणि 28 पुरुष म्हणजे 50% आरक्षण महिलांचं जे आहे ते निश्चित करून आरक्षण आज सोडत निघालेली आहे। सर्व या ठिकाणी जेवढे उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत। सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भावी जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। सगळ्यांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण आहे। येणाऱ्या काळामध्ये प्रशासक कार्यकाळ संपून खऱ्या अर्थानं लोकशाहीची मुहूर्तमेढ होणार आहे आणि जिल्हा परिषदेवर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अध्यक्षपद आरक्षित आहे। पंचायत समितीवर देखील सर्वसाधारण महिला म्हणजे महिला राज हे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये येणार आहे। सर्वांच्या मनामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। निवडणूक अत्यंत आनंदाने पार पडेल असा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये विश्वास आहे। जागर जनस्थासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एकरकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे। 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एकरकमी भरल्यास 95% सूट तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या श्रीनेश धामणे मित्रपरिवाराच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण विभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे संपन्न झाले। या शिबिरात मूर्तिजापूर शहरातील तज्ञ डॉक्टरांनी हजेरी लावली। ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यार्थ लाखपुरी सर्कल परिसरातील गोरगरीब होतकरू नागरिकांना करिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व श्रीनेश धामणे मित्रपरिवाराच्या संयुक्त विद्यमाने श्रीनेश धामणे यांच्या पुढाकाराने श्री क्षेत्र लक्षेश्वर नगरीत मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले आहे। या शिबिरास गोपाल दातकर, मंगेश काळे, चंद्रकांत तिवारी, सौ रेखाताई कराड, सौ शोभा तिडके, उत्तमराव लांडे, गजानन चौधरी, अरविंद तायडे, सुमित्रा पावणे, रामदास तिडके, ज्योती लोखंडे, संतोष म्हसाय,
मालिनी धामणे, प्रफुल्ल गावंडे, केदार खरे यांच्यासह बहुतांश शिवसेना उभाठा गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. तर शहरातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात तपासणी करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिवम लोखंडे, सौरभ धामणे, विनोद पखाले, गौरव भागवत, अभय धामणे, शेखर कावणे, संतोष टापरे, आयुष तिडके, अभि पोळकत, अमोल तांबडे, प्रज्वल गावंडे, ओम खंडारे व निलेश अडतकर यांनी अथक परिश्रम घेतले. दादा मला सांगा, नुकतीच मूर्तिजापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने बैठक संपन्न झाली. काय बोलाल यावर? आता कशा निवडणुकीचा विषय आहे. स्थानिक स्वराज्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या अनुषंगाने आमच्या ज्या मिटिंग आहेत आता ह्या चालू झालेल्या आहेत आणि आम्ही समोरचं पाऊल काय करायचं काय नाही करायचं हे आता आम्ही ठरवणार आहे. आता शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात अकोल्यामध्ये खिंडार पडले असं बोललं जातं. शिंदे गटामध्ये फक्त नेतेच आहेत, कार्यकर्ते त्यांचा एकही कार्यकर्ता नाही. खिंडार काय त्यांच्या 4-5 तसेच ऑलरेडी गट आहेत, म्हणजे खूप मोठी खिंडार आहे त्यांची. तर त्या शिंदे गटाचा कार्यकर्ता सुद्धा तुम्हाला दिसणार नाही कुठंच. आज तुम्ही पहा फक्त नेतेच आहेत, म्हणजे सिंगल सीट नेतेच फिरतात आणि कार्यकर्ते त्यांच्याजवळ कोणीच नाही आहे. आणि त्याच्यात आपसातच इथले वाद झालेले आहेत की त्याच्यात आपसातच ते खतम झालेले आहेत. काय सांगाल आज ज्या प्रकारे या प्रकारे आज नागपूर संसदेमध्ये भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. काय सांगाल? वंदनीय, सर्वप्रथम लवेश्वराच्या चरणी वंदन करतो आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी दाखवलेल्या आदर्शावर चालणारे शिवसैनिक आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये नवीन तळपदार जिल्हा प्रमुख आदरणीय 2 जिल्हा प्रमुख आदरणीय मंगेशदादा काळे आणि दुसरे ज्यांनी अकोला पश्चिमच्या कमळाबाईच्या उमेदवाराला घाम फोडला, घामच नाही फोडला तर सलोखा पळ करून सोडलं. केवळ EVM मशीनच्या आशीर्वादामुळे ते सीट निवडून आले, तर गोपालभाऊ दातकर आमदार म्हणून आपल्यामध्ये बसले असते. हे गोपालभाऊ दातकर जिल्हा प्रमुख, मंगेशभाऊ काळे, ह्या तालुक्यातलं एक झुंजार नेतृत्व गजानन भाऊ चौधरी, सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. आणि जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधवांना आणि विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमाचं आयोजन अशा शिवसैनिकाने केलं ज्याचं नाव आहे श्रीनाथ धामणे. आणि हे विचार फक्त शिवसेनाच रुजवू शकते शिवसैनिकांच्या हृदयामध्ये. बाकी ह्या महाराष्ट्रामधला आणि देशामधला कुठल्याही पक्षामध्ये हिंमत नाही की गोरगरिबाची सेवा करायची. हे विचार त्याच्या डोक्यात येत नाहीत. ते सेवा करतात अदानी अंबानीची. हे विचार फक्त शिवसेना प्रमुखांनी दिलेले विचार आहेत. आणि आदरणीय शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आदरणीय सन्माननीय युवा सेनेचे प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांचा आवाज अकोला जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये पोहोचवणारा तरुण तळपदार दोन्ही नेतृत्व, एक मंगेशभाऊ काळे, दुसरे गोपालभाऊ दातकर यांच्या माध्यमातून असे शिव्य ह्या तालुक्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये गावोगावी घ्यायचे आहेत. निवडणूक आमचा मार्ग नाही, निवडणुकीला आमचा पूर्णविराम नाही, पण खरं आमचं जे व्रत आहे ही गाडगे महाराज कर्मयोगी, महान कर्मयोगी गाडगे बाबांची ही कर्मभूमी आहे. त्या गाडगे बाबांनी सांगितले की दीन दलितांची सेवा करा, ती खरी ईश्वराची पूजा आहे. त्या मार्गावर चालणारे शिवसैनिक म्हणजे श्रीनाथ धामणे. त्यांनी हे आज ह्या छोटेखानी का असो ना, पण त्यांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला. फार सुंदर प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केलं. आणि ह्या कार्यक्रमाला जितके डॉक्टर लोक आलेले आहेत, विशेष करून डॉक्टरांच्या मार्फत बोलू इच्छितो की देवा लवेश्वरा हे जितकेही डॉक्टर आलेले आहेत ह्या सर्वांना उदंड आयुष्य, निरोगी जीवन, त्यांच्या हातून अशीच गोरगरिबांची जनतेची सेवा घडत राहावं इतकं बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्करसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आलाय. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली. रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हिरे रुग्णालय प्रशासनही सतर्क झालंय. मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आली असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला कळवण्यात आलाय. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत सूचित करण्यात आलंय.
मंकीपॉक्स बाधित रुग्ण 2 ऑक्टोबर रोजी तो सौदी अरेबियातून धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आला होता. गेल्या 4 वर्षांपासून तो सौदी अरेबियात वास्तव्यास आहे. त्याच्या मुलीचे लग्न असल्याने तो धुळ्यात आला होता. मात्र येथे आल्यानंतर त्याला त्वचेचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तो दिनांक 3 ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणीसाठी गेला. या रुग्णाने हिरे रुग्णालयातील डॉक्टरांना आपला त्रास सांगितला. डॉक्टरांना मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आल्याने मनपाच्या पथकाने सदर रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतले होते. सदर सॅम्पल पुण्यातील NIV कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या रुग्णाचा मंकीपॉक्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी शंकेचे निरसन करण्यासाठी पुन्हा रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. धुळ्यात आढळलेला मंकीपॉक्सचा रुग्ण हा महाराष्ट्रातील पहिलाच रुग्ण असल्याचं पुण्यातील NIV ने स्पष्ट केलं. मंकीपॉक्समध्ये 2 प्रकारचे व्हेरियंट आहेत. त्यात क्लाइड 1 हा दुर्मिळ व अधिक संसर्गजन्य असतो. भारतात आतापर्यंत याचे 35 रुग्ण आढळले, तर महाराष्ट्रातील ही पहिलीच केस आहे. सदर रुग्णाला डायबेटीज असल्याने बरं होण्यासाठी वेळ लागत आहे. मंकीपॉक्स आजार पसरू नये म्हणून महापालिका व जिल्हाधिकारी यांना कळविले असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. या घटनास्थळासाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक रोड जयराम हॉस्पिटल समोर पेटको नगर येथील एका विहिरीत एका 55 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:15 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रजनी हरिराम रामवाणी वय वर्ष 55 महिलेचा मृतदेह अशोक केशवानी यांना दिसून आल्यावर त्यांनी तातडीने नाशिक रोड पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. नाशिक रोड अग्निशमन दलाला कळवण्यात आल्यानंतर तानाजी निवृत्ती भास्कर, प्रकाश गोविंद करडक, राजेंद्र दत्तात्रय सोनवणे, संजय मुरलीधर जाधव, राजाराम शिवराम खरजूल कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत महिलेचा मृतदेह दोरीच्या साहाय्याने विहिरीबाहेर काढला असून या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. राहणार बिटको नगर. मी बिटको नगरमध्ये आल्यावर पूजापाठ करून गेल्यावर परत आल्यावर कुत्रा भुकत असताना विहिरीमध्ये पाहिलं असताना माझ्या मामाची मुलगी रजनी हरिराम रामवाणी ही पडलेली असून मी तत्काळ पोलीस स्टेशन आणि फायर ब्रिगेडला फोन करून कळून दिला. ठीक आहे, बोल. राज्य निवडणूक आयोगाने ठरलेला जो पद्धत आहे आणि प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा जो आरक्षण सोहळा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडे म्हणजे 74 एवढे सीट्स आहेत. त्याच्या 50% महिला आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये OBC आरक्षणची जो पर्सेंटेज त्याची जो नियमावली आहे त्याच्याशिवाय SC STचे म्हणजे लोकसंख्याप्रमाणे आदरणीय विभागीय आयुक्तांनी त्याची नोटिफिकेशन आधी काढली होती. तर याच्यामध्ये पाच प्रकारचे जो आरक्षण काढण्यासाठी चिठ्ठी काढण्यात आले. त्याच्यासाठी जो काही नियमावली आहे राज्य निवडणूक आयोगाने दिलेलं त्याप्रमाणे व्यवस्थितपणे आज दुपारी 12 वाजेपासून सुरू झाले आणि सुमारे 1.5 तासामध्ये या पूर्ण आरक्षण सोहळा नियमित पद्धतीमध्ये काढण्यात आला. म्हणजे 37 ठिकाणी आहे आणि त्याची पूर्ण यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जो प्रक्रिया असतो की सर्वप्रथम आपण जो SC ST आणि OBC असं पद्धतीमध्ये आपण महिला आरक्षण काढतो आणि उर्वरितमध्ये सर्वसाधारण संवर्गामध्ये महिलांचे आरक्षण आपण काढतो. तर त्याची पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात आली. हरकती देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेले जो वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये हरकती घेण्यासाठी हे आहे. आज जो आपण आरक्षण काढलेलं आहे त्याच्या उद्या गॅझेटमध्ये त्याची म्हणजे पब्लिकेशन होईल आणि त्या झाल्यानंतर हरकतीच्या वेळ सुरू होईल. थँक्यू. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरात LED पथदिवे बसवण्याच्या गोंडस नावाखाली प्रचंड मोठा भ्रष्टाचार यापूर्वी करण्यात आला होता. हा भ्रष्टाचार पचला म्हणून पुन्हा तेच कृत्य करण्यासाठी धुळे मनपा प्रशासक तथा आयुक्त यांनी भ्रष्टाचाराचा अक्षरशः धुमाकूळ घातलाय.
गेल्या 5 वर्षांपासून या कामांसाठी पुन्हा LED पथदिवे बसवण्याचे उद्योग सुरू आहे. कोट्यवधींचे टेंडर काढूनही महापालिका हद्दीतील अनेक भाग अंधारात आहे. त्यामुळे आयुक्त मॅडम आणखी किती लुटून खाणार असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने उपस्थित केलाय. या संदर्भात आज पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात जोरदार निदर्शने करीत जिल्हाधिकारी यांची भेट घेत मनपा आयुक्तांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रतिकात्मक कंदील ही भेट यावेळी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. धुळे शहरामध्ये सध्या ऐन दिवाळीच्या पर्वाच्या वेळेला अर्ध्याच्या अधिक धुळे शहर अंधारामध्ये त्या ठिकाणी आहे. महानगरपालिका विद्युत विभागाचा जो ठेकेदार नेमलेला आहे तो ठेकेदार ठिकठिकाणी कॉलनी परिसर असेल किंवा महत्वाचे रस्ते असतील त्याच्यावरचे जे पिवळे पडलेले दिवे आहेत, जे बंद पडलेले दिवे आहेत ते गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी या ठिकाणी बदललेले नाहीत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या पर्वावरती संपूर्ण धुळे शहर अंधारामध्ये असताना त्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून विद्युत विभागाकडे मागणी केलेली होती की हे LED या ठिकाणचे LED बल्ब बदलवण्यात यावे, पण ते बल्ब अद्यापही त्या ठिकाणी त्यांनी बदलवलेले नाहीयेत. परवाच्या दिवशी स्थायी समितीच्या सभेमध्ये महानगरपालिका आयुक्तांनी परत वाढीव 3.5 कोटीचा ठेका त्या ठिकाणी मंजूर केला. मुळातच 10 कोटीचा पहिला ठेका दिला, त्याच्यामध्ये परत वाढ केली गेली, 13 कोटीचा ठेका झाला आणि त्यानंतर 3.5 कोटीचा ठेका त्या ठिकाणी टाकण्यात आला. एक प्रकारे धुळे महानगरपालिका आयुक्त मॅडम हे धुळे शहराला लुटून खाण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि आज संपूर्ण दिवाळीच्या पर्वावरती धुळे शहर अंधारामध्ये आहे. त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी कंदील या ठिकाणी भेट देणार आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांनाच विनंती करणार आहोत की तुम्ही आता या धुळे शहरातला अंधकार या ठिकाणी नष्ट करायचा आहे. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.